रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा, पूजा कशी करावी, उपवास करणे शक्य नसल्यास कोणत्या सेवा कराव्या, त्याचबरोबर महिलांनी केस धुवावे का, ही संपूर्ण माहिती, शिवमूठ वाहताना मंत्र कोणता म्हणावा व ती कशी वहावी, हे आपण बघणार आहोत। तर चला आधी उपवासाबद्दल बोलू। हा उपवास आळणी करायचा असतो, म्हणजे मीठ न खाता हा उपवास आपल्याला करायचा असतो। आता काळणी करायचा म्हणजे काय, तर बघा तुम्ही फळं खाऊ शकता, चहा घेऊ शकता, ज्यूस घेऊ शकता, असे गोड पदार्थ तुम्ही खाऊ शकता, पण मीठ तुम्ही खाऊ शकत नाही। म्हणजे तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकत नाही, साबुदाण्याची खीर बनवून तुम्ही खाऊ शकता। आता बघा डायबिटीज आहे, गोड खायला चालत नाही, शुगरच्या गोळ्या सुरू आहेत, तर मग काय करायचं। जो साबुदाणा तुम्ही खिचडी साबुदाण्याची बनवू शकता, पण त्यामध्ये तुम्ही उपवासाचं सेंधव नमक घालूनच तुम्ही ते खिचडी खायची असते, अन्यथा हा आळणीच उपवास असतो। एक टाइम संध्याकाळी जेवतानाच तुम्हाला मीठ खायचं असतं आणि संध्याकाळीच हा उपवास सोडायचा असतो। आता बघा पूजा काय करावी, तर बघा आपल्या प्रत्येकाच्या घरात शिवलिंग असतंच, नसेल तर महिलांना आवर्जून घेऊन या। आपल्या घरात शिवलिंग असणं हे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे तुम्ही शिवलिंग हे आपल्या घरात असायलाच हवं। तर बघा शिवलिंग ठेवताना जी जलाधारी आहे, म्हणजे जिथून पाणी पडतं ते नेहमी उत्तरेलाच असावं जलाधारीचं, त्याच पद्धतीनं तुम्हाला शिवलिंग ठेवायचं असतं। आता बघा देवघरात तुम्हाला जर पूजा करायची असेल तर देवघरात करू शकता, नसेल तर तुम्ही सेपरेट एका पाटावर देखील शिवलिंगाची श्रावणी सोमवारी पूजा करू शकता। तुमच्या घरात तुम्हाला स्वतःलाच प्रसन्नता वाटेल म्हणून सांगते। तर बघा काय करायचं, श्रावण सोमवारी तरी तुम्हाला अभिषेक करायचाच आहे। कच्चं गाईचं दूध, शुद्ध पाणी तुम्हाला घ्यायचं आहे। आता बघा तुम्ही एका ताम्हणामध्ये शिवलिंग काढून घ्या, स्वच्छ पाण्याने, नंतर दुधाने अभिषेक करा आणि परत स्वच्छ पाण्याने करा, नंतर स्वच्छ पुसून घ्या। आणि तुम्हाला तुम्ही जर इच्छा असेल वेगळी पूजा मांडायची तर आवर्जून मांडा। बघा कशी मांडायची, एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे व त्यावर जे आपण अभिषेक करून शिवलिंग ठेवायचं त्यावरती। आता बघा अभिषेक करत असताना तुम्हाला शिवस्तुती येत असेल, शिवमहिमा येत असेल, शिव अष्टोत्तर नामावली येत असेल तर तुम्ही ते म्हणा, नसेल येत हरकत नाही, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता। तर बघा ते केल्यानंतर आता बघा आपल्याला पूजा मांडणी जर करायची असेल, प्लेटमध्ये घ्या, प्लेटमध्ये थोडे तांदूळ ठेवा, तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले नसावे, त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू देखील वाहायचं नाहीये, कारण त्यावर आपण शिवलिंग ठेवणार आहोत। शिवलिंग ठेवल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश या 3 बोटांनी तुम्हाला भस्म लावायचं असतं, शिवलिंगाला लिंगाला भस्म लावायचं असतं। तुम्हाला जर हळदी कुंकू वाहायचं नसतं, जर हळदी कुंकू वाहायचंच असेल तर जे पार्वती मातेचं हस्तकमल असतं शिवलिंगाच्या खाली, तिथे तुम्ही अर्पण करू शकता। तर बघा तुम्हाला 3 बोटांनी भस्म लावायचं आहे। त्याचबरोबर आता तुम्हाला तुमच्याकडे एक जरी बेलपान असेल ना तर ते आवर्जून पहा, बेलपान कधीही पालथं वाहावं आणि बेलपान वाहत असताना त्याची ती दांडीचं देठ असतं ना ते थोडंसं तोडून नंतरच वाहायचं असतं बघा। त्याचबरोबर तुम्ही चंदन लावू शकता। आता तुम्हाला शिवामूठ अर्पण करायची, त्याचबरोबर दोऱ्याचं जानवं देखील तुम्हाला घालायचं असतं। आता शिवामूठ व्हायची आहे तर कशी व्हायची, पहिल्या श्रावणी सोमवारची शिवामूठ तांदूळ आहे, सगळ्यांनाच माहित आहे। आता बघा शिवामूठ कधीही कोरडी व्हायची नाही, ती ओली करूनच व्हायची असते। शिवामूठ थोडीशी ओली करून आपल्या मुठीमध्ये घ्यायची, तुम्हाला 3 मूठ शिवामूठ अशी सोडायची असते। तर पाणी वरून सोडत सोडत तुम्हाला शिवामूठ अर्पण करायची असते। शिवामूठ घेऊन वरून पाण्याची धार सोडतच तुम्हाला शिवामूठ अर्पण करायचे। शिवामूठ अर्पण करत असताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असं म्हणत तुम्ही शिवमूठ वाहू शकता। दुसरं अजून असं सांगितलंय, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दीर भावा, ननंद जावा, नावळतीची आवडती कर रे देवा। आता हे जे सांगितलं आहे की नाही, याच्या मागे एक कथा आहे, मी तुम्हाला ती नक्कीच ऐकवेल।
तर त्याच्या मागे एक सुंदर कथा आहे आवडत्या आणि नावडत्या सुनेंबद्दलची, त्यामुळे तसं ते सांगितलंय. पण मग तुम्ही असं म्हणू शकता, शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा, माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असं म्हणून तुम्ही शिवमूठ अर्पण करू शकता. सॉरी. आता बघा, आता हा झाला शिवमूठ वाहून मंत्र म्हणून झालाय, बरोबर. आता आपण बेलाचं पान असेल तर ते अर्पण करायचं, पांढरी फुलं असतील तर आवर्जून ती अर्पण करायची शिवलिंगावर. त्याचबरोबर थोडीशी सजावट करायची, छान तुपाचा दिवा लावायचा, तेलाचा दिवा लावायचा, धूप दीप दाखवायचं. आता बघा, तुम्हाला सेवा करायच्या आहेत. सेवा साध्या सोप्या आहेत. शिवनामवली घेऊ शकता, शिवस्तुती म्हणू शकता, शिवमहिम. त्याचबरोबर तुम्ही शिवलीलामृत ग्रंथातला 11वा अध्याय पठन करू शकता. उपवास नाही केला तरी ही पूजा आणि सेवा करायला विसरायचं नाही. देव असं म्हणत नाहीच की उपाशी तापाशी राहून तुम्ही हे करा, पण तुम्ही उपवास केला आणि सेवाच काही केली नाही, बघा कुठलाही जी सेवा आहे, पूजा आहे, ती अंतःकरणापासून निघाली तरच ती ईश्वरापर्यंत पोहोचते. त्यामुळे तुम्ही सेवा करायला विसरायचं नाही. एक माळ तरी ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा तुम्ही रुद्राक्षाच्या माळेने जप करा. त्याचबरोबर अख्खा श्रावण महिना तुम्ही शिवलीलामृत ग्रंथातला 11वा अध्याय वेचला ना तर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. आता बघा, सेवा करून झाल्या, काय करायचं, भगवान भोलेनाथांची तुम्हाला आरती सुद्धा करायची आहे. बघा, तुम्ही पहिले आपण गणपती बाप्पाची आरती करतो, त्यानंतर भोलेनाथांची, तुम्हाला भगवान शंकरांची आरती करायची. जी तुम्हाला आवडत असेल ती आरती तुम्ही म्हणू शकता. आता अशा त्यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही दूध ठेवू शकता, फळं असेल तर फळं देखील ठेवू शकता. तर तुम्ही आणि संध्याकाळी तुमच्या घरामध्ये जेही शिजेल त्याचा नैवेद्य तुम्हाला, म्हणजे अर्थात तुम्ही सात्विक अन्नच बनवा. कांदा लसूण वर्ज्य असलेलं, सोमवारच्या दिवशी तरी कांदा लसूण न घालता शिजवून तुम्ही त्याचाच नैवेद्य भोलेनाथांना दाखवा आणि तुम्ही सुद्धा तोच ग्रहण करा. बघा, अशी तुम्हाला पूजा तरी करायचीच आहे, नाही उपवास झाला तर. आता बघा, सगळ्यात महत्वाचं, महिलांनी केस धुवावे का? तर सोमवारच्या दिवशी वर्षभरही महिलांनी केस धुवू नये, कारण सोमवारच्या दिवशी केस धुतल्याने असं म्हटलं जातं की आर्थिक तंगी निर्माण होते, पैशांचे प्रॉब्लेम सुरू होतात. आता हे ज्याला पटते त्यांनीच करावं, ज्याला पटत नाही त्यांनी सोडून द्यावं. तर बघा, महिलांनी मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी याच दिवशी केस धुवावे असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांना धाकटा भाऊ आहे त्यांनी बुधवारी सुद्धा धुवू नये असं म्हणतात, कारण भावावर कर्ज होतं असं काहीतरी. तर बघा, महिलांनी मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या 3 दिवशी केस तुम्ही धुवू शकता. आता बघा, तुम्ही म्हणसाल की सोमवारचा उपवास आहे आणि आमचा मासिक धर्माचा 4था दिवस आहे, 5वा दिवस आहे, आम्हाला केस धुवायचे आहेत. तर हरकत नाही, त्या महिलांनी केस धुवायचेच आहे. ज्यांना अडचण आहे त्यांनी 4था 5वा दिवस असेल तर त्यांनी सोमवारी केस धुवायचेच आहेत आणि प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. बघा, तसं वर्षभर तुम्हाला जर तुमची अडचण बिडचण नसेल तर तुम्ही सोमवारच्या दिवशी केस धुणं शक्यतो टाळा. मी आधीच सांगितलं, ज्यांना पटते त्यांनाच करावं, ज्यांना नाही पटत त्यांनी सोडून द्यावं. आता बघा, तुम्ही असं म्हणसाल की एवढे सगळे नियम हे सगळे बायकांनाच का? तर स्त्रीला दुहिता म्हटलं जातं. दुहिता म्हणजे दोन्हीही घरांचा सांभाळ करणारी, दोन्ही घरांकडे लक्ष देणारी, म्हणजे माहेर आणि सासर, म्हणून तिला दुहिता म्हटलं जातं. बघा, एक स्त्रीच अशी आहे की जी माणसांमध्ये बदल घडवू शकते. तिच्यामध्ये ती शक्ती आहे की ती ते करू शकते. म्हणून स्त्रीलाच नियम, तुम्ही असं बरंच असतं की नाही का स्त्रियांनाच एवढे नियम का, पुरुषांना तर काही नाही. मग त्यासाठीच सांगते की स्त्रीला दुहिता त्यासाठीच म्हटलं जातं की तिचं दोन्हीकडे लक्ष असतं आणि एका स्त्रीमध्येच एका पुरुषाला बदलण्याची शक्ती सुद्धा असते. असो, तर बघा, तुम्हाला आज उपवासाचं कळालं असेल, केस धुण्याचं कळालं असेल, सेवा सांगितलेल्या आहेत, त्याचबरोबर पूजा कशी करावी हे देखील सांगितलेलं आहे. एक गोष्ट आणखी लक्षात घ्या, शिवलिंगावर जेव्हाही तुम्ही बेलपत्र अर्पण करणार आहात तेव्हा ते पालथच असं अर्पण करायचं असतं. जिकडून मऊसूत भाग आहे तो शिवलिंगावर च्या साईडने ठेवायचा असतो. आणि बघा, जी दांडी असते की त्या दांडीचं जे टोक आहे ते थोडंसं तुम्हाला तोडायचं असतं. अख्खी दांडी नाही तोडायची, अख्खं थोडंसं टोक तोडूनच तुम्हाला ते शिवलिंगावर अर्पण करायचं असतं. बघा, काहीही जमलं नाही तर सोमवारच्या दिवशी 1 तांब्याभर पाणी तरी शिवलिंगावर आवर्जून अर्पण करा. तेवढा तरी वेळ मला वाटतं प्रत्येकालाच मिळतो, कारण आपलं जे काही आपण आहोत ते सगळं
भगवंतामुळे आहोत, त्यामुळे आपला तर बघा अशा पद्धतीने आपल्याला श्रावणी सोमवारचा उपवास जरी नाही झाला तरी सेवा करायच्या आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय गजानन.